जीवनात यश मिळावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि त्यासाठी व्यक्ती मेहनत करत असतो, परंतु अनेकदा मेहनत करूनही यश मिळत नाही. यास तो व्यक्तीच कारणीभूत असतो. यामुळे त्याच्या जीवनात निराशा निर्माण होते. श्री स्वामी समर्थ. सर्व प्रकारचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सणवारांच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भक्तिमय चॅनलला आजच सबस्क्राईब करा. नमस्कार, संपूर्ण भक्तिमय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्रात सांगितलेले असे उपाय आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उपयोग करून तुम्ही जीवनातील समस्या दूर करू शकता. ज्योतिषशास्त्रात गोमती चक्राचे अतिशय उपयुक्त दगड म्हणून वर्णन केले आहे. हा एक खास प्रकारचा छोटा दगड आहे, जो गोमती नदीत सापडतो. त्याचा रंग पांढरा असून वजनाने तो हलका आहे. गोमती चक्राच्या एका भागात एक गोलाकार वर्तुळासारखा आकार नैसर्गिकरित्या तयार होतो असे म्हणतात की हा दगड ज्या घरात असतो तिथे सुखसमृद्धी टिकून राहते. शिवाय त्या घरातील सर्व समस्या दूर होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे दरवाजे उघडतात. हे गोमती चक्राचा वापर केल्यास शक्य आहे. हे समृद्धी, आनंद, चांगले आरोग्य, धन, मनाची शांती देते आणि वाईट प्रभावापासून वाचवते. रोगावरील उपचार, चांगली भक्ती, समाजात प्रतिष्ठा, आर्थिक विकास, एकाग्रता, व्यापार वृद्धी आणि पूजेची शक्ती देण्याचा याचा उपयोग होतो. याचा उपयोग एका यंत्राच्या रूपात केला जातो. जर विश्वासाने याचा उपयोग केला तर यश नक्की मिळते. त्यापैकीच काही उपाय जाणून घेऊयात. 1. सतत आर्थिक हानी होत असल्यास महिन्याच्या पहिल्या सोमवारी 11 अभिमंत्रित गोमती चक्रांना हळदीने तिलक करावे आणि महादेवाचे ध्यान करून पिवळ्या कपड्यात गुंडाळून घरात मिरवावे. नंतर वाहत्या पाण्यात प्रभावित करावे. निश्चित लाभ होईल. 2. एखादी व्यक्ती किंवा मुलांवर वारंवार नजर लागत असल्यास एखाद्या सुनसान जागेवर जाऊन 3 गोमती चक्र ज्याला नजर लागते त्याच्याहून 7 वेळा उतारून बाजूला टाकावे. मग वळून न बघता परत यावे. अशाने नजरदोष दूर होतो. 3. आपले वायफळ खर्च होत असतील, पैसा टिकत नसेल तर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 11 अभिमंत्रित गोमती चक्र पिवळ्या कपड्यात ठेवून देवी लक्ष्मीचे स्मरण करत विधीपूर्वक पूजन करावे. दुसऱ्या दिवशी त्यातून 4 गोमती चक्र उचलून घरातील 4ही कोपऱ्यात एक एक ठेवावा आणि 3 गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन जिथे ठेवतो तिथे त्या जागेवर जाऊन ठेवावे. त्यातून 3 चक्र पूजास्थळी ठेवून द्यावे. शेष 1 चक्र एखाद्या मंदिरात आपली समस्या निवेदन करून देवाला अर्पित करावे. 4. आपल्या व्यवसायाला वाईट नजरेपासून बचावासाठी 11 अभिमंत्रित गोमती चक्र आणि 3 लहान नारळ पूजा केल्यावर पिवळ्या कपड्यात गुंडाळून प्रमुख दारावर लटकून द्यावे. याने वाईट नजर लागणार नाही. 5. मुलं खूप घाबरट असल्यास महिन्यातील पहिल्या मंगळवारी अभिमंत्रित गोमती चक्रावर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदुराने लाल कपड्यात बांधून मुलाच्या गळ्यात घालावे. याने मुलाची भीती नाहीशी होते. व्हिडिओ सांगितलेले उपाय नक्की करून पहा. नक्की आर्थिक लाभ होण्यास सुरुवात होईल. धन्यवाद.